नमस्कार. कथेचे नाव मेहनतीचे फळ. मायकल जॉर्डनचा जन्म 1973 मध्ये ब्रुकलिनच्या झोपडपट्टीत झाला. वडील मजुरीचे काम करायचे. मायकेल जॉर्डनचे बालपण गरीब आणि भेदभावात गेले. जेव्हा मायकेल जॉर्डन 13 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला जुना टी शर्ट दिला आणि विचारले, या टी शर्टची किंमत काय असेल? जॉर्डनने उत्तर दिले, कदाचित $1. वडील पुन्हा म्हणाले, तुम्ही ते $2 विकू शकता का? जर तू हे करू शकला असेल तर मला समजेल की तू आई बाबांना मदत केली आहे. जॉर्डनने होकार दिला आणि म्हणाला, मी प्रयत्न करेन. जॉर्डनने टी शर्ट काळजीपूर्वक धुतला आणि नंतर तो सुकवण्यासाठी उन्हात ठेवला. दुसऱ्या दिवशी तो टी शर्ट विकण्यासाठी व्यस्त स्टेशनरीवर गेला. तेथे 6 तासापेक्षा जास्त काळ विक्री करण्याचा प्रयत्न केला. शेवटी जॉर्डनने टी शर्ट विकण्यात यशस्वी झाला. आता तो $2 घेतले आणि घरी आला. त्यानंतर तो दररोज वापरलेले कपडे शोधत असे. नंतर गर्दीत जाऊन ते विकत असे. 10 दिवसापासून अधिक काळ लोटल्यानंतर त्याच्या वडिलांनी पुन्हा एकदा त्याला वापरलेले कपडे दिले आणि म्हणाले, तुला हे कपडे $20 कसे विकता येईल? जॉर्डन म्हणाला, ते कसे शक्य आहे? या कपड्याची किंमत फक्त $2 आहे. त्याच्या वडिलांनी त्याला पुन्हा प्रोत्साहन दिले आणि म्हणाले, तू एखादा प्रयत्न का करत नाहीस? काही ना काही मार्ग सापडेल. अखेरीस मायकेल जॉर्डनने एक कल्पना सुचली आणि त्याने आपल्या चुलत भावाला डोनाल्ड टक आणि खोडकर मिकी माऊसचे चित्र कापडावर छापण्यास सांगितले. मग तो श्रीमंत मुलांच्या शाळेत विकण्याचा प्रयत्न केला. लवकरच आपल्या मालकाच्या मुलाला घेण्यासाठी आलेल्या नोकराने ते कपडे आपल्या मालकाच्या मुलासाठी विकत घेतले. लहान 10 वर्षाच्या मुलाला हा पोशाख इतका आवडला की त्याने जॉर्डनला $5 टिप दिली. $25 ही जॉर्डनसाठी खूप मोठी रक्कम होती, कारण ती त्याच्या वडिलांच्या एका महिन्याच्या पगाराच्या समतुल्य होती. जॉर्डन घरी आल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला अजून एक कपडे कापड दिले व म्हणाले, तू हे $200 विकू शकतो का? वडिलांचे डोळे चमकत होते. त्यावेळी जॉर्डनने न डगमगता हो म्हटले व कापड विकण्यास सुरुवात केली. 2 महिन्यानंतर चार्लीस एंजल या लोकप्रिय चित्रपटाची अभिनेत्री फराह फासेट एक प्रोमो करण्यासाठी न्यूयॉर्कला आली. पत्रकार परिषदेनंतर जॉर्डनने सुरक्षा तोडून फराह फासला भेट दिली आणि सूटवर तिचा ऑटोग्राफ मागितला. ऑस्टेने एक निष्पाप मुलाला त्याचा ऑटोग्राफ मागताना पाहिलं तेव्हा त्याने आनंदाने त्या कापडावर सही केली. ते फराह फासेटने ऑटोग्राफ केलेले आहे. मी ते $200 विकत आहे. जॉर्डने उत्साहात उद्गारलं. जॉर्डनने त्या ड्रेसचा लिलाव केला आणि एका व्यावसायिकाने तो $2100 मध्ये विकत घेतला. घरी परतल्यावर तेच वडील म्हणाले, तू हे करू शकला? हे माझ्या समजण्यापलीकडचे आहे. तू खूप महान आहेस. त्या रात्री जॉर्डन त्याच्या वडिलांसोबत झोपला. झोपलेल्या वडिलांनी विचारले, बेटा, मी दिलेले 3 कपडे विकून काय अनुभव आला? जॉर्डनने उत्कंठेने उत्तर दिले, मन जे काही कल्पना करू शकते त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधता आला पाहिजे. त्याचे वडील होकार देत म्हणाले, तू म्हणतोस ते बरोबर आहे. मी सांगू इच्छितो की $1 कपड्याच्या तुकड्यासाठी हजारो डॉलरची किंमत असू शकते. त्याचप्रमाणे आपण सध्या गरीब आहोत. आपली स्थिती चांगली नाही, पण आपण सुधरू शकतो. आपल्या प्रत्येकामध्ये असलेल्या क्षमताचा आपण कसा उपयोग करतो यावर ते अवलंबून आहे. तेव्हापासून कोणत्याही परिस्थितीत मायकल जॉर्डनला वाटते की त्याचे भविष्य सुंदर आणि आशादायक आहे. त्याने त्याच्या क्षमतेचा खूप आदर केला. तो जगातील सर्वोत्तम बास्केटबॉल खेळाडूपैकी एक बनला आणि सर्वात श्रीमंत खेळाडूपैकी एक बनला. धन्यवाद.